आषाढी एकादशीचे औचित्य साधून येथील माता महाकाली मंदिर ते श्री क्षेत्र वडापर्यंत पायी वारीचे आयोजन सार्वजनिक स्वयंभू जागृत विठ्ठल रुक्मिणी मंदिर वडातर्फे मंगळवार 16 जुलैला करण्यात आले होते। या वारीचे मार्गदर्शन स्वामी चैतन्य महाराज यांनी केले। श्री क्षेत्र वढा येथे 2018 मध्ये श्री विठ्ठलाची मूर्ती नदीपात्रात आढळून आली होती। त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर चंद्रपूर ते वढा वारीची प्रथा सुरू झाली। माता महाकाली मंदिर येथील मुख्य आरती आटोपल्यावर माता महाकालीच्या पादुका व विठ्ठलाचे पूजन करून चैतन्य महाराज यांनी शंखनाद करीत वारीला सुरुवात केली। सजविलेल्या बैलबंडीत माता महाकालीच्या पादुका व विठ्ठल विराजमान झाले। वारी वाजत गाजत विठ्ठल नामाचा जयघोष करीत गिरनार चौक, गांधी चौक, जटपुरा गेट व पडोली मार्गे वढा येथे पोहोचली। चैतन्य महाराजांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो विठ्ठल भक्तांनी सहभाग घेतला। विदर्भ पंढरी तीर्थक्षेत्र वडा जसं पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे त्याचप्रमाणे स्वयंभू विठ्ठल या वडा तीर्थक्षेत्रामध्ये प्रगट झालेले आहे। मूर्ती प्राणातून निघालेली आहे आणि स्वयंभू आहे। तसं आम्ही दरवर्षी महाकाली ते वडा, चंद्रपूर ते वडा अशी पायीवारी येते आणि आजच्या पायीवारीमध्ये हजारो संख्येने लोक या वारीमध्ये आहे। आणि जसं पंढरपूर आहे पश्चिम महाराष्ट्रातलं, तसं विदर्भातलं पंढरपूर म्हणजे वढा तीर्थक्षेत्र आहे। इथे वर्धा आणि पैनगंगा या दोन नद्याचा संगम आहे आणि त्याच्यामध्ये निरगुडा नदी मिळाली आहे। असं त्रिवेणी संगम आहे। त्या संगमावरच संगमाच्या बरोबरच असं पांडुरंगाचं असं सुंदर मंदिर आहे।